रत्नागिरीमध्ये संत गजानन महाराज यांचा मोठा सप्ताह चालू आहे। त्या ठिकाणी आलेले तोंडगाव सर्कलचे पंचायत समिती उपसभापती गजानन भाऊ गोटे यांची आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेऊ आहोत की गजानन महाराजाच्या सप्त्यानिमित्त आपण काय प्रतिक्रिया देणार आहात। या भागातील तोंडगाव जिल्हा परिषद सर्कलमधील तोंडगाव असो, केकातुंबरा, देवठाणा, कोकलगाव, आडगाव सर्व भाविक भक्तांची या असताना या मारुतीचा या देवावर श्रद्धा असल्यामुळे इथं बरेच भाविक 10 वर्षापासून या सप्त्यासाठी येत असतात। या ठिकाणी बोरखडीचे माजी सरपंच उपस्थित झाले आहेत। त्या निमित्तानं थेट आपण सरपंच सुद्धा प्रतिक्रिया पाहतो। सरपंच, गजानन महाराजा प्रकट दिनानिमित्त जनतेला काय आश्वासन देतात? आज आपल्या सर्कलमध्ये, तोंडगाव सर्कलमध्ये जे आस्थाना माळेचे गजानन महाराज प्रकट दिन होतो, तिथं बहुसंख्य संख्येने लोक उपस्थित असतात। तरी सर्व भाविक हे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने व एक शांततेच्या नियमानं हा प्रकट दिन चालू आहे। आपल्या इथं सेवाधारी आहे, त्या सेवाधारीची प्रतिक्रिया ऐकून जाणून घेऊया। काय सांगा? आजूबाजूच्या खेडेगावातून आलेल्या सर्व भाविक भक्तांचे तोंडगाववासियांकडून हार्दिक स्वागत। या ठिकाणी आमचे संदीप भाऊ गोटे तसेच आमचे स्वामी समर्थांचे दिनानिमित्त जनतेला काय सांगा? गजानन महाराजाची सेवा करून आपल्या मार्गातील आपण बरेच प्रश्न दूर करू शकतो। आम्ही दरवर्षी ही सेवा 4-5 जण देतो, त्यामुळे यावर्षी पण आम्ही ही सेवा सकाळपासून देत आहे। धन्यवाद भाऊ। सध्या प्रकट दिनामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाचे माजी वार्ड मेंबर या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेब, सध्या प्रकट दिनाचा माहोल आस्थाना माळामध्ये जोरात चालू आहे। त्यानिमित्त जनतेला काय सांगावं? जनतेला काय सांगायचं बा, लोक आता आनंदात साजरा करतात, तसे काय लोकांची काय अडचण नाही, काय नाही। वावरावाल्याने बिन वावर आपले दान दिले देवाले कार्यक्रमासाठी, आणि दरवर्षी असं शांततेत पार पडते। पोलीसवाल्याची बिन चांगली मदत आहे इथे, पोलीसवाले बिन असे चांगले बा टिकून आहे। सध्या तुम्हाला यात्रेमध्ये काय पाव वाटतं? सध्या आता हे पाळणे गिळणे जत्रा आहे, लोक माहोल करतात, पोलीसवाले बिन निगराणी द्यायचं लोकांच्या कुठे जास्त काही गडबड होऊ नये म्हणून। कॅमेरामन गंगापुत्र डोलेसह बाळू जाधव, वाशिम।